हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स। तर बघा, आज सुंदर अशी फुगाबाईची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदीच नवीन पद्धतीची फुगाबाई आहे। तर चला माशी आपण काट असे काढून घेतलेले आहेत। बघू शकता जितके तुमचे काट आहेत तेवढे काट कट करून सेपरेट करून घ्यायचे। हे काठाला मी असं अस्तर व्यवस्थित वेगळं कटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता हे आपलं मेन फॅब्रिक आहे आणि ही आपली अस्तर आहे। तर आता ह्याच्यावरती रेग्युलर जी बाही असते ना ती कटिंग करून घेऊया। बघू शकताय तुम्ही, तुमच्याकडे जितकं कापड आहे तितकं बघा। इथून मी 7.5 वरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एवढं कापड मी एक्स्ट्रा घेणार आहे आणि त्याच्या पुढं बाही तयार करणार आहे। रेग्युलर बाहीची उंची 5 घेतलेली आहे आणि एक मार्किंग करून घेतलेली आहे। बघा इकडं खाली 3 इंचावरती एक टिक मार्क करून तिरकी लाईन मारून घेतलेली आहे। त्या तिरक्या लाईनचं बरोबर आपल्याला मध्य सेंटर करायचं आहे। मध्य सेंटर आपला 4.25 येणार आहे। 4.25 वरती एक टिक मार्क करून घेतलेले आहे। बघा वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच आणि असा सुंदर असा बाहीला आकार देऊन घेतलेला आहे। बघू शकताय तुम्ही, जे आपण नेहमीची कटिंग करतो ती बाही बघा। वरच्या साईडला मी ऑलरेडी 2 इंच कटिंग करून घेतलेले आहे। त्या 2 इंचालाच वरती असा बघा थोडासा वेगळा आकार असा देऊन घ्यायचा आहे। बघा दोन्ही आकार मी इथं देऊन घेतलेले आहेत। बघू शकताय तुम्ही, आता जसं आपण दिलेलं आहे तसं कटिंग करायचं। थोडासा इथं बाहीचा शेप वेगळा येतो पण छान मस्तपैकी अशी बाही तयार होते। बघा जसा मी आकार दिलेला आहे अगदी तसाच त्याच पद्धतीने आकार मी कटिंग करून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही, हा आता आपला आतल्या बाहीचा आकार आहे। बघा कटिंग करून घेतलेला आहे। बघा इथं 7.5 वरती बरोबर टिक मार्क करून मी घेतलेले आहे। जितका आपण 7.5 इंच कपडा सोडला होता अगोदर तितका व्यवस्थित असा मी 7.5 इंचावरती व्यवस्थित असं टिक मार्क करून घेतलेलं आहे। बघा मेन फॅब्रिक आपलं उलटं ठेवायचं आहे आणि त्या उलट्यावरतीच रेग्युलर जशी बाही आपण पूर्ण अस्तरला पूर्ण अस्तर बाहीला जसं पॅक करून घेतो ना तसं पूर्ण अस्तर आपल्याला पॅक करून सगळीकडे व्यवस्थित घ्यायचं आहे। मागची बाही पुढची बाही बघत आपल्याला बघूनच अस्तर जोडून घ्यायचं आहे। बघू शकता असं अगदी काठावरून अशी मी टीप मारून फक्त रेग्युलर जसं आपण अस्तर जॉईन करतो तसं बाहीला अस्तर मी जॉईन करून घेणार आहे। जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित अस्तरच्या लेवल आपल्याला अगदी व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे। बघा आपलं कटिंग करून झालेलं आहे। बघा आता इथं आपलं 7.5 इंच घेतलेलं आहे, तिथून पुढं 1 इंचावर टिक मार्क करायचा आणि छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकायला सुरुवात करायची। बघू शकता ह्या छोट्या छोट्या प्लेट्स मी माझ्याकडच्या बाजूला टाकत आहे। बघा अशा पद्धतीने सगळ्या प्लेट्स आपल्याला टाकून घ्यायचं आहे। इथं पण आपलं 7.5 इंच येतं, त्याच्या पुढं आपल्याला 1 इंच म्हणजे 2 प्लेट्स मी पुढच्या साईडला एक्स्ट्रा टाकून घेतलेल्या आहेत। बघू शकताय तुम्ही, हे अशा आपल्या प्लेट्स टाकलेल्या आहेत। आता जशा मी त्या प्लेट्स ज्या बाजूला टाकलेल्या आहेत तशा त्याच बाजूला आपल्याला खालच्या बाजूने सुद्धा अशा छोट्या छोट्या प्लेट्स सेम टाकून घ्यायच्या आहेत। बघू शकताय तुम्ही, बघू शकताय फायनल लुक आपल्या प्लेटांचा असा आलेला आहे। बघू शकता हे आता अशा आपल्या प्लेटा रेग्युलर मारून तयार झालेल्या आहेत। तर बघा आता बाही कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला दाखवते। बघा सवचा उलटा भाग बघून जोडायचे आहे। टोटल प्लेट्स मोडल्या व दोन्ही प्लेट्स दोन्ही बाजूला सेम सेम सोडून मी मधून जॉईन करायला सुरुवात करणार आहे। बघा आपली बाही परफेक्ट जुळते। बघू शकता आता अगोदर ह्या बाजूने व नंतर त्या बाजूने अशी मी बाही जोडून घेणार आहे। बघू शकताय तुम्ही,
अशाच पद्धतीने मी संपूर्ण बाही अशी व्यवस्थित जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकता बाहीहून लगेच मी डबल टिपसुद्धा मारून घेतलेली आहे. बघा ही बाही आपल्याला अशी दिसणार आहे. जे काठ आहेत ते काठ बघा खालच्या बाजूने आपल्याला आता व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता फक्त 1.5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला खालच्या बाजूने व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. बघा आता अशी सिंपल एक टिप मारली. आता परत आपल्याला त्याच्यावरून व्यवस्थित असं हाताने प्रेस करत अगदी काट एकसारखे करत आपल्याला त्याच्यावरून दाब टिप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो व्यवस्थित असा मी कटिंग करून घेणार आहे. आता ते काठ ह्या बाहीला आपल्या जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय खालचा बाहीचा भाग सव्वाचा ठेवलेला आहे, वरचा भाग उलटा ठेवून आपल्याला फक्त सिंपल असे काठ फक्त व्यवस्थित 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघू शकताय तुम्ही एकसारखे सगळे काठ असे व्यवस्थित जॉईन करून मी घेतलेले आहे. लगेच त्याच्यावरून पलटी करून आपल्याला अगदी काठावरून अशी आपल्याला व्यवस्थित दाब टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर अशी आपली बाही झालेली आहे. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं आपल्या बाहीला लुक आलेला आहे. बघा आता ह्याला मी बाही ही एकसारखी व्यवस्थित अशी जॉईन करून घेणार आहे. आता बाहीचं फिटिंग करून फायनल बाही कशी तयार होणार आहे मी तुम्हाला घालून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फायनल लुक बाहीचा हातात घातल्याशिवाय लक्षात येणार नाही आहे. बघू शकताय फायनल सुंदर असं लुक आपल्या बाहीला येणार आहे. बघा किती सुंदर घातल्यानंतर हातात दिसते. बघू शकताय तुम्ही. अशी आपली फायनल लुकची बाही तयार होणार आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊजची बाही तयार झालेली आहे.